अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या 2 पर्यायापैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देणार आहे हे जाणून घ्या. स्वामी सांगतात, बाळा भक्तांनो, तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही तर स्वामी भक्तांना दिलेले आश्वासन आहे. होय स्वामी भक्तांनो, आज हा तारक मंत्र जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमचा नशीब नक्कीच बदलणार आहे. स्वामी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे एक संजीवनी आहे. पण याचा अर्थ समजून घेतला आहे का? मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनाने स्वामींना साथ घातले तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती नक्कीच देत असतात. हा भरपूर जणांचा अनुभव आहे. स्वामी म्हणजे स्वा आणि मी माझ्या जवळ येताना तो तुझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेल असे जणू त्यांना सुचवायचं आहे. जगाचा कल्याण संतांच्या विभूती स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे, जो माझा नाव घेईल, खऱ्या मनाने माझी सेवा करेल, त्याचा योग्य चरित्र अर्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो तर ते स्वामी हाकलून देतील. आपल्याला प्रपंच सांभाळून परमार्थ करावे हेच अपेक्षित आहे. निशंक हो, निर्भय हो म्हणणारे प्रचंड स्वामी बल पाठीशी रे. अथर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी. म्हणजेच कुठलीही शंका घेऊन माझे नाव घेऊ नकोस, माझी सेवा करू नकोस, अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवलं आहे. पण आपण खरंच असे करतो का नाही? किती वेळा तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्र दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणून त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली ती शक्ती कळेल. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामी बळ किती प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. आपण निर्धास्त होऊन पुढे जाऊ शकतो. नुसता स्मरणानेही ते आपल्या हाकेला धावून येतात. त्याची शक्ती आकलनाच्या पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करणार यात शंका नाही. पण ते कधी जर त्यांना ते वाटले तर आणि तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. जिथे स्वामी पाय तिथे न्यूनी काय. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळ नाही त्याला. परलोकीहीना ना भीती तयाला. आपण स्वामी चरण कधी सोडू नये, कारण स्वामीच्या पायाशी सर्व विश्व आहे. आपल्या भक्ताचे प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेचे प्रेम करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा इतर लोक सोडून परलोकी ज्याची वेळ आली तरी स्वामी आज्ञाशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळसुद्धा नेऊ शकणार नाही, अशी लौकिक शक्तीही आहे. परलोकातसुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारे अशी ताकद म्हणजे स्वामी. विश्वास ठेवा, उगाची भीतोशी भय हे पळू दे. जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाल त्याचा. प्रपंचातील लहानसहान गोष्टींनी आपण सश्यासारखे घाबरतो. भय आपली पाठ सोडत नाही, आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहानसहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, त्याला ओळखायला शिक. हा जन्म मृत्यूचा खेळ चालू राहणार आहे, पण आपण स्वामी सेवेत आहोत, याचे बालक आहोत, याची घुंगट मनी ठेव. खरा हो ही जागा तू श्रद्धेसहित, कशा होशी त्याविना तू. स्वामी भक्त कितीदा दिली बोल त्यानेच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामीवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या 2 शब्दाचा अर्थ समजू शकेल. तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तो स्वामी भक्त होऊ शकणार नाही. आयुष्यात अनेक प्रसंग तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारणहार स्वामीच आहे.
त्यांनी कितीदा तुला हात दिला आहे याचा विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहे ना, तेव्हा तू न डगमगता पुढे चालत राहा. विभूती नमन नाम ध्यानी तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृत हे तीर्थ घे. घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा. स्वामी ज्या घेई हाती प्राण अपमान उदाहरण होईन समान. या पंचप्राणामध्ये स्वामीच आहे. स्वामीची विभूती यात सुद्धा स्वामीचा अंश आहेत. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हात स्वामी कधीच सोडत नाही. हे खून गाठ मनाशी ठेव आणि बघ, नक्कीच तुला त्याचा अनुभव येणार आहे. जर स्वामीचा अनुभव आला असेल तर माझा देव माझे स्वामी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू लाईक करून तू चॅनलला सबस्क्राईब कर बाळा. विश्वास ठेव, कोणतीही गोष्ट तुला त्रास देण्यासाठी नाही तर सर्व गोष्टी तुला आनंद देण्यासाठीच आहे. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझं कोणी नाही, पण तुझा देव सदैव तुझ्या पाठीशी आहे. बघ, स्वामी माऊलीवरती नितांत श्रद्धा असेल तर आणि विश्वास असेल तर तुला नक्कीच त्या गोष्टीचा अर्थ कळणार आणि भगवंताची साथसुद्धा तुला मिळणार आहे. तुझ्या नशिबातले सर्व दरवाजे उघडे होणार आहे. देव तुझ्यासाठी प्रत्येक गोष्टीचा मार्ग उघडा करणार आहे. तू घाबरू नकोस, तुझी भीती आत्ता दूर जाणार आहे, कारण तू स्वामीच्या चरणी आला आहे. स्वामी स्वतः आईप्रमाणे तुझे नशीब आता बदलणार आहे. वय तुला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होणार आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेनंतर तुला आनंद मिळणार आहे, कारण तुला आता भगवंताची प्रचिती येणार आहे. हा मंत्र कोणत्याही अडथळ्याशिवाय निस्वार्थ भावनेने आणि विश्वास ठेवून जर तू म्हटलास तर याचा पूर्ण लाभ तुला मिळणार आहे. होय, तारक मंत्र म्हणजे देणारा बघ, तारणारा तू. फक्त रोज 10 मिनिटे हा मंत्र तू म्हण. तुम्हाला बघ आता सर्व संकटातून तुझा देव कसा तारून नेतो. तारक मंत्राच्या शक्तीचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी हे खूप त्यांना छान अनुभव आलेला आहे आणि तसाच अनुभव तुला पण येणार आहे. तू फक्त विश्वास ठेव, कारण देव कधीही एकटा सोडत नाही. फक्त देवावरती आपला विश्वास असायला पाहिजे आणि हा जर विश्वास तुम्हाला असेल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत असे टाईप कर आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांना शेअर कर. तुला संकटातून, दुःखातून, संसाराच्या जाळातून तारून नेणारा, बाहेर काढणारा हा मंत्र आहे. हा मंत्र अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली आहे, जो भक्तांना मानसिक शक्ती, भीतीपासून मुक्ती, आध्यात्मिक प्रगतीसाठी मदत करत असतो. म्हणून बाळा, तू एक काळजी घे. तुला जर वाचायचं असेल तर तुला हा तारक मंत्र म्हणावंच लागेल. तारक म्हणजे वाचवणारा. हा मंत्र ईश्वर आणि भक्तामधील एक नातं आहे, विश्वासनाचा संदेश आहे. हा मंत्र भक्तांना संकटाच्या वेळी आत्मविश्वास देतो. बघ, तुला आता तू एकाग्रता वाढवावी लागेल, नकारात्मकता दूर करावी लागेल आणि संकटात सुद्धा अशा जागृत करावी लागेल. हा मंत्र तू कोणत्याही वेळी तू म्हणू शकतो. भीती, संकटाच्या वेळी, मन शांतीच्या वेळी, तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तू हा मंत्र म्हणू शकतो आणि भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो. फक्त विश्वासाने तू हा मंत्र बोलायला पाहिजे. जर तुला विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे तू टाईप कर. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तू हा व्हिडिओ एकदा हाईप कर, कारण की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आणि याचा तू पुण्याचा भागीदार बनणार आहे. तुझी सर्व चांगली इच्छा आता पूर्ण होणार आहे. हा माझा आशीर्वाद आता तू प्राप्त कर. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.